तिने पण मारली ना मला मिठी. एक मिनिट. अरे काय चाललंय काय? अरे शिवा, तुला कळतंय का? ही मुलगी आशू बरोबर लग्न करणार होती आणि हिला माहिती पण होतं की तुमचं लग्न झालंय, तरी सुद्धा लगेच तिने होकार दिला. हो, मी होकार दिला होता, पण हे लग्न होणार नाही याची मला खात्री होती. काय म्हणजे हिला जी खात्री होती ना, तोच मला विश्वास होता की आशू तुला तुझं प्रेम रिअलाइज होणार. एक मिनिट हे बघा आम्हाला काहीच कळत नाही. नक्की काय झालं, कुठे झालं, मला नीट सांगा. आम्हाला काय झालं ते सांगा. बरं ठीक आहे, थांबा, मी सांगते काय झालं. काय झालं, सगळ्यात आधी जेव्हा मी शिवाला भेटले तेव्हा आमची खूप चांगली मैत्री झाली आणि मग त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचदा भेटलो. शिवा, हे एवढं सगळं होतं का? शिवा मानला बाबा, म्हणजे खतरनाक प्लॅन केला, एक नंबर प्लॅन. काय रे? नाही, प्लॅन काहीच नव्हता. मुळात हिला आशूशी लग्न करायचं नव्हतं. काय ग, एवढाही वाईट नाही आम्ही. नाही रे आशू, असं नाहीये, पण तुझ्यापेक्षा ना शिवा खूप चांगली आहे. अच्छा. आणि तिचं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि हेच मला माहित होतं. आणि म्हणून हे सगळं घडून आलं. नेहा, याचा अर्थ तुम्हाला फसवलंस. सॉरी आशू, पण काय करणार, माझ्याकडे आणि शिवाकडे हा एकच ऑप्शन होता आणि मला सरळ सरळ दिसत होतं की तुझं फक्त शिवावरच प्रेम आहे. पण काय करणार, हा मान्यच करत नव्हता. त्याच्यासाठी हे सगळं नाटक करावं लागेल. बरं, तिने माझ्या सांगण्यावरनं हे सगळं केलं. हा, पण आशू खबरदार हा, परत तिला असं काही म्हणालास की हे मुद्दाम घडवून आणलंय वगैरे, कारण जे काही होतं ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी होतं. हो, पण नशीब समज आपलं लग्न झालं नाही. पण तोच तर विश्वास होता ना माझा की तुला आपलं प्रेम लक्षात येणार. शिवा, काय ग्रेट आहेस यार. म्हणजे तुझा माझ्यावर किती विश्वास आहे. तुला माहिती होतं की मला अक्कल येणार नाही का? हो ना, जीजू एवढे पण येडे नाहीये. नेहा, थँक्स. दादा, काका, तुम्ही काय करता इथे आणि हे सगळं काय? शिवा, पुन्हा एकदा तुझा संसार चालू होतोय. खूप आनंद होतोय आम्हाला. पण तुला काय वाटलं, तू या वस्तीसाठी काय केलं आम्ही विसरलोय असं वाटतंय का तुला? अहो, पण आता हे सगळं तुम्ही आता काय आणि नंतर काय, आम्ही काय बी विसरलो नाही. माझ्या दारुड्या नवऱ्याला अक्कल शिकवली म्हणून माझा संसार आहे शिवा. माझ्या मदतीला तर नेहमीच हजर असते. मग आम्ही तुझ्या संसाराला हातभार लावणार नाही असं काय वाटलं तुला? बघ, माझ्याकडनं हे थोडेशी भांडी-कुंडी आणलेले आहेत, ते तुझ्या संसारात वापर. शिवा, ही पांघरू नये, नाही म्हणू नकोस. थंडीचे दिवस आहेत. आणि हे बघ, हे थोडं किराण्याचं सामान आहे, ते ठेव. एवढं आणि चटई आहे. अरे, तुम्ही केवढं करताय अहो माझ्यासाठी. आणि हे बघ, हा कुकर आहे, भात बनवून दे जावई बापूंना. खूप केलं हो माझ्यासाठी. शिवा, परत आम्हाला परक केलंस का? नाही हो, तुम्ही खरंच खूप केलं आमच्यासाठी. अहो जावई बापू, आहे रे असं समजा. चला चला, आम्ही सामान घेतो. काय ग शिवा, आपण आपलं घर सोडून. इथे प्रश्न शिवाच्या स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे तो मी जपणारच. समजा शिवाला या घरात याची परवानगी नसेल तर मीही नाही येणार. आणि जेव्हा मोठा होईल ना, तेव्हा परत तुझ्याकडे येईल आणि तुला पटवून देईन की शिवाच माझ्यासाठी योग्य मुलगी होती. शिवा माझ्याबरोबर आत्तापर्यंत उभी राहिली आहे. सगळ्या परिस्थितींमध्ये तिने मला साथ दिली आणि मीही आत्ता तिच्या पाठीशी उभं राहणार. आई, काय गो? अगं काय करतेस? मला विचारतेस? तू सांग, तुझं काय चाललंय? कुठे काय?
आहे ना आई, तू कितीही मन रमवण्याचा प्रयत्न केलास ना तरी काही होणार नाहीये. आशू घरी परत येणार नाहीये. मला कळतंय तुला जेवढं दुःख झालंय तितकंच वाईट मलाही वाटतंय. कालपर्यंत आशू आपल्या बाजूने होता ना, आणि आज अचानक नाळ तोडून टाकावी असं सगळं तोडून निघून गेलंय. हे सगळं त्या शिवामुळे होतंय. ऐनवेळी तिने येऊन आशूला काय सांगितलंय मला काही कळतच नाहीये. नाही, हा निर्णय आशूचा होता, मी सांगू शकते. निर्णय जरी त्याचा असला तरी घेतला त्याने शिवामुळेच ना, आणि ती होतीच त्याच्यासोबत. मग पुढे काय झालंय आपण सगळ्यांनीच बघितलंय आई. नाही, पण शिवा काहीच बोलली नाही. ते शब्दही आशूचेच होते. ठीक आहे, सगळं मान्य, पण आपल्याच आशूला तिकडे जाऊन त्रास होतोय हा विचार करून ना माझा जीव तुटतोय. तो तर होणारच आहे, पण निर्णय त्याने घेतलाय, त्यामुळे मी काहीही बोलणार नाहीये. आणि तुला होणारा त्रास त्याचं काय? त्याचं काय, वेळ जाईल तसं होईल सगळं ठीक. करीन ऍडजस्ट. म्हणजे तू काही बोलणार नाहीयेस, तू अशीच शांत राहणार आहेस का? आई अगं मलाच एवढा त्रास होतोय म्हणजे तुलाही होत असणार आहे माहितीये मला. मग कर ना काहीतरी, एक घाव दोन तुकडे करून टाक.